नमस्कार मित्रांनो. तर ऑगस्ट महिना आपल्यासाठी खूपच रोलर कोस्टर राईड सारखा राहिलेला आहे. कंटिन्युअसली आपण प्रॉफिट लॉस याच लूपमध्ये फसलेलो आहोत. कारण आपण 2 दिवस प्रॉफिट करतोय, 2 दिवस लॉस करतोय. आता या मंथमध्ये जर बघायला गेलं, तर फर्स्ट वीक माझा लुजिंग होता. सेकंडमध्ये मी ते रिकव्हर केलं. थर्ड वीक आता परत लुजिंग आहे. आणि ओव्हरऑल आपण छोट्याशा ड्रॉडाऊनमध्ये आहोत. पण आपण ट्राय करणार आहोत, की राहिलेल्या किती 6 दिवसांमध्ये म्हणजेच नेक्स्ट वीक आणि उद्याचा 1 दिवस त्याच्यामध्ये आपला लॉस मिनिमल ठेवायचा आणि कमीत कमी ड्रॉडाऊनमध्ये ऑगस्ट मंथ क्लोज करायचा किंवा माईल्ड प्रॉफिट्समध्ये आपण ऑगस्ट मंथ क्लोज करायचा. कारण ट्रेडिंगमध्ये असं हर वीक, हर मंथ तुम्ही असं प्रॉफिट किंवा पैसे नाही कमवू शकत. एखादा मंथ येतो तुम्ही खूप जास्त कमवता, एखादा मंथ येतो तुम्ही काहीच नाही कमवत आणि एखाद्या मंथमध्ये तुम्ही ड्रॉडाऊनमध्ये असता. तर आजचा आपला हा जो ऑगस्ट मंथ आहे, हा आय होप सो फ्लॅट जाईल, ब्रेक इव्हनच्या आसपास जाईल. आपण बघूयात काय होतंय ते. चला येऊयात आजच्या चार्ट स्टोरीवर. तर आज मी बँक निफ्टीला शॉर्ट केलं होतं, सॉरी लाँग केलं होतं अराउंड या झोनच्या आसपास. आता ट्रेडिंग आयडिया मी शॉर्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती, की हा जो झोन आहे हा मल्टिपल टाइम्स टेस्ट झालेला आहे आणि आज सकाळी बँक निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली होती. म्हणजेच इथे बायर्स स्ट्रेंथ दाखवत होते आणि हे 2-3 रिझन्स होते, ज्याच्यामुळे मी एक लाँग एंट्री बघत होतो. जसं की शॉर्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, की मी याच झोनच्या आसपास इकडे कुठेतरी लाँग एंट्री बघत होतो. पण इथे माझा सेटअप बनला नाही आणि फायनली मी लाँग घेतलं होतं अराउंड या रिट्रेसमेंटला म्हणजेच या कॅन्डलच्या आसपास आणि स्टॉप लॉस होता माझा अराउंड 100 पॉइंट्सचा. आता इथे कन्व्हिक्शन हाय होती. तो मी इन द मनी पुट ऑप्शन शॉर्ट केलं होतं, जे की होतं 58,000चं. 500 पॉइंट्स इन द मनी. पण ते बॅकफायर झालं आणि आज आपला ट्रेडमध्ये लॉस झालेला आहे आणि आज आपण लॉस बुक केलाय अराउंड ₹3,200 चा. तर हे एक दुसरी पोझिशन आहे. त्याच्यामध्ये आपण ₹500 चा प्रॉफिट बुक केलाय. हे आपण एक ट्रेड सकाळी घेतला होता. पण जसं मूव्हमेंट एक्स्पेक्टेड होती तशी आली नाही. सो मी इमिडिएटली हे एक्झिट करून दिलं होतं. तो हा इग्नोर करा. तर असा होता आजचा दिवस. आज काल आपण प्रॉफिट केला होता. आज परत आपण लॉस केलाय. आता उद्या बघूयात काय होतंय ते आणि राहिलेल्या दिवसांमध्ये मी एक गोष्ट देखील नवीन ट्राय करणार आहे, की पर डे मी फक्त एक ट्रेड घ्यायचं ट्राय करणार आहे आता. कारण ऑलरेडी आपण ड्रॉडाऊनमध्ये चाललेलो आहोत आणि आपल्याला अजून ब्रोकरेज किंवा टॅक्सेस वाढवायचे नाहीयेत. सो त्याच्यामुळे मी लिमिट करणार आहे पर डे ट्रेड फक्त 1 पर्यंत. सो बघूयात ऑगस्ट मंथ आपला कसा जातोय ते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.